हे सगळे मसाले बघून घ्या तुम्ही व्यवस्थित. आपलं चण्याचं पीठ थोडंसं आहे, तिथं थोडंसं लिंबू रस आहे, लिंबू पिळून घेतलेलं आहे, खोबरा घेतलेला आहे आपण, धनिया पावडर, थोडीशी साखर घेतलेली आहे, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, हे आपलं मीठ आणि ह्या मिरच्या मी मधोमध कापून घेतलेल्या आहेत. बघा बारीक आहेत, कापून घेतले. त्याच्यावर आपण हे सगळं आता मिक्स करायचं आहे एकत्रपणे. आपण त्यातून सगळं एकत्र करते. मिरच्या पण थोड्याशा साईडला ठेवायच्या आहेत आपल्याला. आणि हे जे आपण सगळं घेतले त्याला आपण साईड एकत्र करून घ्यायचं आपल्याला. यात आपण सगळं आपण एकत्र करतोय. नंतर वरून आपण हे जे लिंबूचं पाणी आहे ते ओतायचं. म्हणजे आंबटपणा येतो, तिखटपणा येतो आणि साखर असल्यामुळे गोडपणा पण येतो. साखर आहे, बारीक साखर नव्हती, जाडी साखर आहे, त्यामुळे याला आपण थोडा वेळ असं ठेवून द्यायचं आहे. म्हणजे साखर आपली थोडीशी हे होऊन जाईल पिठामध्ये. व्यवस्थित मिक्स झालं आहे. साखर पण थोडी वेगळी असेल त्याच्यामध्ये. तर आपल्या मिरच्या छोट्या आहेत, तुम्हाला जर मोठ्या मिरच्या भेटल्या तर मोठ्या घेतल्यात तरी चालेल. थोडं असं भरून घ्यायचं आपण. असं आपण भरून घेऊया. आपल्या व्यवस्थित असे भरून होत आहेत आपल्या. आता हे आपण इकडे तवा ठेवलेला आहे, पॅन ठेवलेला आहे मी, त्याच्यावरती एक एक आपण टाकून घेऊया. हे बघा आपण तेल टाकलेलं आहे याच्यात. ते मोठा तुम्हाला भेटलं तर बरोबर घ्या, खूप छान होतात. आता आपलं सगळं व्यवस्थित टाकून झालेलं आहे तेलामध्ये. थोडंसं याच्यात वाफवण्यासाठी आपण झाकण ठेवायचं. गॅस बारीकच ठेवायचं 2 मिनिटासाठी. आता आपण झाकण काढलेलं आहे, त्याच्यावर थोडंसं परतून घ्यायचं एक मिरच्या. आणि आता खालून आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे. वरून खालून शिजलेलं आहे. आता तर वरून आपण हे शिजून घ्यायचं. मस्त लागतं. खाली व्यवस्थित कडकडीत झालेले आहेत, कुरकुरीत असे. आता आपल्याला वरून कुरकुरीत करायचे. हे जे आपला मसाला आपण टाकलेला आहे तो व्यवस्थित शिजला पाहिजे. खूप छान लागतं, करून बघा तुम्ही, खरोखर तुम्हाला आवडेल. आणि हे जे माझं राहिलं होतं थोडंसं, त्याचं मी असं गोल राऊंड करून 2 टाकले तसे. ते असे पण करून खाल्ले तरीही चालतात. मिरच्या खालूनही व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत. बघा आता आपण ते एक करून काढून घेऊया. आवडलं का तुम्हाला? अगदी अर्धा तासाच्या आत हे मस्तपैकी होतं. उपासाच्या दिवशी कुरकुरीत अशा खायलाही छान. करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.